नोटबंदीच्या निर्णयाचा कोण कसा फायदा घेईल सांगता येत नाही। औरंगाबादेतील एका पोलिसाने एका व्यापाऱ्याचे 9 लाख रुपये पकडले, पण त्याची नोंद न करता ते पैसे स्वतःकडेच ठेवले, हडप केले। पाहूयात हे नेमकं प्रकरण काय आहे। औरंगाबाद मधल्या वाळूज पोलिसांना खबर मिळाली, एक व्यापारी 9 लाखांच्या जुन्या नोटा बदलण्याची तयारी करतोय। पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला, व्यापाऱ्यानं पळ काढला, पण पोलिसांनी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी छापा मारल्यानंतर 3 दिवस व्यापारी पैशावरती आपला दावा सांगण्यासाठी येतोय का याची वाट पाहिली, मात्र 3 दिवसानंतरही व्यापारी पोलीस स्टेशनकडे फिरकलाच नाही आणि त्यानंतर मात्र एक पीआय, एक पीएसआय आणि खबऱ्यांनी हे पैसे वाटून घेण्याचं ठरवलं। खबऱ्याचा वाटा होता 10% आणि इतरांचा वाटा त्याच्या पदानुसार होता आणि या सगळ्यांनी ही 9 लाख रुपयांची रक्कम वाटून घेतली। पुढची कथा धक्कादायक आहे। 9 लाखांचे 4 वाटे झाले। एक वाटा पोलीस निरीक्षकाला, एक पोलीस उपनिरीक्षकाला, एक वाटा 4 पोलीस शिपायांना आणि एक वाटा खबऱ्याला। 9 लाख गमावलेल्या व्यापाऱ्याने घाबरत वरिष्ठ पोलिसांना फोन केला। वरिष्ठांनी आयुक्तांना कळवलं आणि मग आयुक्तांनी या 6 वाटेकऱ्यांच्या बदल्या केल्या। या प्रकरणानंतर औरंगाबाद पोलिसांची प्रतिमा पूर्णपणे डागाळलेली आहे आणि त्यामुळेच मीडिया समोर या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी कोणीही पुढे येत नाही आणि हेच कारण आहे का ज्यामुळे अशा पैशांवर धाडी टाकण्यासाठी व्यापाऱ्यांचा विरोध होत होता, हाही प्रश्न आता निर्माण होतोय। मंडळी, या बातमीतला ट्विस्ट तर आणखी पुढे आहे। ज्या पोलिसांनी ही रक्कम लाटली त्यांना ते 9 लाख रुपये नव्या चलनाच्या रूपात व्यापाऱ्याला परत द्यावे लागले। त्यामुळे व्यापाऱ्याला फुकटात नवे चलन मिळाले आणि जुने चलन वाटेकरी पोलिसांच्या खिशात पडले। प्रकरण गमतीदार असलं तरी एक प्रश्न मात्र गंभीर आहे, काळ्याचं पांढरं करणाऱ्या आणि काळं धन लाटणाऱ्यांवर वरिष्ठ पोलिसांनी कठोर कारवाई का केली नाही? कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।